पाहत आहात राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल, जनसामान्यांचा आवाज। राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। घोडांबे येथे उपसरपंच म्हणून संदीप गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून दिगर येथे उपसरपंच म्हणून रामचंद्र भोये यांची निवड वर बोटे करून निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून यशवंत चौधरी, सचिव सागर शेलार, सरपंच पुंडलिक पवार उपस्थित होते। मानी येथे उपसरपंच म्हणून रमेश वाघमारे यांची गुप्त पद्धतीने मतदान घेऊन निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून दीपक चौधरी, सचिव युवराज धूम, सरपंच कमल चौधरी उपस्थित होते। हेमाडपाडा येथे उपसरपंच म्हणून चंद्रकला पिठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून योगेश बैरागी, ग्रामसेवक SS खांडवी, सरपंच पुंडलिक घांगळे उपस्थित होते। काठीपाडा येथे प्रमिला जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून तुषार बलाळे, ग्रामसेवक रामनाथ भोये, सरपंच रोहिणी वाघेरे उपस्थित होते। नागशेवडी येथे उपसरपंच म्हणून पंढरीनाथ गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून मोतीराम कंवर, सचिन सुमन पवार, सरपंच भारती बागुल उपस्थित होते। हरणटेकडी येथे उपसरपंच म्हणून भास्कर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून सुनील भोये, सचिव हेमलता गायकवाड, सरपंच कौशल्य चव्हाण उपस्थित होते। सराड येथे उपसरपंचपदी अनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक आनंद गावंडे, ग्रामसेवक भगवान बागुल, सरपंच नामदेव भोये उपस्थित होते। रोकडपाडा येथे उपसरपंचपदी गोविंद भोये यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून पोपट बहिरम, ग्रामसेवक मुरलीधर धूम, सरपंच अनिता पवार उपस्थित होते। आंबोडे येथे उपसरपंचपदी दमयंती चौधरी यांची हात वर करून निवडणूक करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक छगन बहिरम, ग्रामसेवक राजेंद्र चौधरी, सरपंच राजेंद्र निकुळे उपस्थित होते। भवाडा येथे उपसरपंचपदी रामा माहले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक हेमंत बागुल, ग्रामसेवक माधव गावित, सरपंच कुसुम जाधव उपस्थित होते। डोल्हारे येथे उपसरपंचपदी निर्मला पाडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक वाघ, सरपंच राजेंद्र गावित उपस्थित होते। भदर येथे उपसरपंचपदी एकनाथ चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक मगर, ग्रामसेवक राधा पवार, सरपंच झंपाताई थोरात उपस्थित होते। बाऱ्हे येथे उपसरपंचपदी छबीबाई वार्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक RV पवार, ग्रामसेवक विश्वनाथ तलवारे, सरपंच वैशाली गावित उपस्थित होते। मोहपाडा येथे उपसरपंचपदी विजय दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक सरपंच शांताबाई पवार उपस्थित होते। बुबळी येथे उपसरपंचपदी सचिन पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक वरंगळ, ग्रामसेवक विकास आहिरराव, सरपंच मनोहर रावत उपस्थित होते। राहुडे येथे उपसरपंचपदी वाल्मिक पिठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निरीक्षक कुवर, ग्रामसेवक वसंत पालवी, सरपंच सुषमा गांगुर्डे उपस्थित होते।
उपसरपंच पदाच्या निवडणुकीप्रसंगी अनुचित प्रकार घडू नये यासाठी 7 पोलीस अधिकारी, 48 पोलीस कर्मचारी, 1 RCP प्लाटून यांची चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अंबाठा येथे ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित नसल्याने उपसरपंच पदाची निवडणूक स्थगित करण्यात आली. नवीन ताज्या घडामोडीसाठी राष्ट्रक्रांती न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.